निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं काहीही अपेक्षा नाहीत. लोकांनी काही ठिकाणी गुन्हे भरलेले नाहीत. महानगरपालिकेने परवा 3 उमेदवारांची यादी जाहीर केली की अनार्य म्हणजे ह्यांच्या नावावरती अनधिकृत बांधकाम आहे. आता अनधिकृत बांधकाम आहे ते अजीवन आहे ना, ते काही एका तारखेला अनधिकृत बांधकाम संपत नाही. मग जर अनधिकृत बांधकाम त्याच्या नावावर आहे तर तो जन्मभर महानगरपालिकेचा गुन्हेगार आहे. मग त्याचा अर्ज मान्य कसा केलात? मुंब्र्यामध्ये एका उमेदवाराला स्वतः महानगरपालिकेने सौरभराव यांच्या आदेशान्वये अनार्य घोषित केला अनधिकृत बांधकामासाठी. त्या अनधिकृत बांधकामात जागेवर आहे ना, त्याचा टॅक्स आज देखील त्याच माणसाच्या नावाने निघतो की नाही? मग जर त्याचा टॅक्स त्याच माणसाच्या नावाने निघतो त्याचा अर्थ काय की जन्मभर तो माणूस गुन्हेगार आहे. ठाणे महानगरपालिकेचा MRTPचा कायदा त्याला लागू झालेला आहे. तो एका विशिष्ट कालावधीसाठी नसतो. इथे माणसाने हत्या केल्याचा गुन्हा त्यांच्यावर आहे, आरोप आहे, तो लपवलाय. आत्महत्यास प्रवृत्त केला हा गुन्हा लपवलेला आहे. ॲफिडेव्हिटमध्ये खोटी माहिती दिलेली आहे तो लपवलेला आहे. तरी त्याच्यानंतर तुम्ही त्याचा ॲफिडेव्हिट पण स्वीकारता या चुका सुधारण्यासाठी. हे प्रभाग क्रमांक 10 राबोडीत घडलेलं आहे आणि ह्याच्यावर सगळ्यांवरती आक्षेप घेण्यात आलेले आहे. पण माझा कुठल्याही प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी ना टीव्हीशी बोललो ना अधिकाऱ्यांशी बोललो. कारण का अधिकारी हे फक्त गुलाम झालेले आहे. काय उपाय नाही आहे. कोर्टात जाणं, कोर्टात लढत बसणं. यांना माहिती आहे कोर्टात काय होणार नाही. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. जाणून बुजून हे जाणून बुजून चालू आहे. तुम्ही बिंदास करा, काय होत नाही. आता याच ठिकाणी सगळे अधिकारी नाश्त्याला बसले होते. नाश्त्याला बसले म्हणून उमेदवार बाहेर उभे राहिले. नाश्ता संपल्यावरती उमेदवार आत गेले. निवडक उमेदवारांना आत घेतल्या, बाकीच्यांना सांगितलं वेळ गेली. अहो तुम्ही नाश्ता करत होतात, चेक करा CCTV फुटेज. उत्तर द्यायला तयार नाही. माझं म्हणणं निपक्षपातीपणा काही लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे की नाही आहे? कमीत कमी निवडणुकीत का निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं झालेलं आहे तसं जाहीर करा. हे फार अपेक्षा आता भारताला राहिलेल्या नाही आहेत निवडणूक आयोगाकडनं.